NES सोसायटीच्या 76व्या वर्धापन दिनाच्या निमित्त औचित्य साधून त्यांनी इथे इनोव्हेशन इन्क्युबेशन स्टार्टअप सेल याचं उद्घाटनासाठी मला इन्व्हाइट केलं होतं आणि माझ्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. अतिशय आनंदाची बाब आहे. एखाद्या विज्ञान महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचं सेल स्थापन होणं एक काळाची गरज आहे आणि ते संस्थेने केलं, त्यामुळे संस्थेचे मी अभिनंदन करतो. या माध्यमातून जे इथे पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस चालतात, काही रिसर्च चालतं, हे फक्त महाविद्यालयातच नाही तर महाविद्यालयातील इतर परिसरातील नांदेड किंवा विद्यापीठ परिक्षेत्रातील जे सायन्सचे विद्यार्थी असतील, रिसर्च विद्यार्थी असतील, त्यांच्यासाठी एक चांगली मोठी संधी इथं निर्माण झाली आहे, जेणेकरून त्यांचं जे संशोधन, त्यांचे जे आयडियाज असतील, ते आयडिया त्या प्रॉडक्टमध्ये रूपांतरित होतील. त्यासाठी लागणारे सर्व ज्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात त्यामध्ये मेंटरिंग असेल, त्याच्यासाठी इतर फंडिंग असेल, याच्यासाठी इथं मार्गदर्शन केलं जाईल असं सांगण्यात आलं आणि ते महत्त्वाचं आहे. ह्या माध्यमातून या नांदेड जिल्ह्यातील लोकल काही इश्यूज असतील त्याच्यावर एक ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघून याच्यातलं रूपांतरित इथले जे इश्यूज असतील, जे प्रॉब्लेम्स असतील, त्याला सोल्युशन देण्याचं हे यंग माइंड इथं जे आहेत ते देतील. त्याच्यातनं एक चांगली उद्योजकाची एक निर्मिती इथे होईल आणि या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्र, महाविद्यालय, विद्यापीठ आणि उद्योग यांचा एक समन्वय साधला जाईल. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं पाऊल या महाविद्यालयाने केलं. त्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांचे मी अभिनंदन करतो. आज आमच्या नांदेड एज्युकेशन सोसायटीचा 76वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने सायन्स कॉलेजमध्ये इन्क्युबेशन सेंटर आणि पीपल्स कॉलेजमध्ये स्वामीजी कुटी याचं उद्घाटन करण्यात आलं. इथे सुद्धा आपण बघताय मागे जी कुटी आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलं. आम्ही प्रयत्न आमचा हा आहे की स्वतःकडे ज्या वस्तू आहे त्याच्यातनं निर्मिती करायची आणि त्यामुळे आम्ही जे बांबू आमच्या ह्या परिसरामध्ये तयार झाले तेच वापरून आम्ही विद्यार्थ्यांसाठी बसण्यासाठी सोय केलेली आहे. तो एक संदेश आम्ही देऊ इच्छितो की बेंगलोरला जसं एअरपोर्टच बांबूचं झालेलं आहे, त्या पद्धतीने आम्ही छोट्याशा लेवलवर का असेना परंतु बांबूचा वापर सुरू केलेला आहे आणि तो वरचेवर आमच्या परिसरामध्ये वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्वामीजींनी जो संदेश दिला होता तो संदेश आम्ही परत आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना सतत देत असतो की ही जी आपली शिक्षण संस्था आहे ही मुळातच पुरोगामी विचारसरणीवर चालणारी शिक्षण संस्था आहे. विद्यार्थ्यांमध्ये कुठलंही जातपात, धर्म, पंथ असा भेद न करता आपण त्यांना शिकवलं पाहिजे. विद्यार्थी घडवत असताना विद्यार्थ्यांना शिक्षण उच्च दर्जाचं तर द्यायचंच आहे, परंतु त्यांच्यामधला माणूस घडवायचा आहे. हा जो स्वामीजीचा संदेश आहे त्याचं पालन आमची संस्था करत आहे. राष्ट्र निर्मितीसाठी राष्ट्रभक्ती असणंही तितकंच गरजेचं आहे. ते सुद्धा विद्यार्थ्यांना आमच्या संस्थेमध्ये विविध कार्यक्रमामधून ते सांगितलं जातं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने. आणि आमचा सतत प्रयत्न आहे की आपले विद्यार्थी खूप चांगले घडले पाहिजे, त्यांनी देशाची सेवा केली पाहिजे. त्याचबरोबर स्वामीजींनी नांदेडच का निवडलं हा एक मोठा प्रश्न अनेक जण विचारतात. कारण ते मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामाचे सेनानी होते. ते इतर ठिकाणी पण ही संस्था स्थापन करू शकले असते, परंतु त्यांच्या मते नांदेड हे दळणवळणाच्या दृष्टीने सोयीस्कर होतं. तसंच त्याला हार्ट ऑफ द मराठवाडा असं नांदेड त्यांना वाटत होतं. आणि त्यांची ती दूरदृष्टी आज जर आपण बघितली प्रेझेंट सिनॅरिओमध्ये तर ती खरी आहे. कारण नांदेडहून विमान जवळपास भारतात अनेक ठिकाणी जाण्यासाठी उपलब्ध आहे. रेल्वे तर कानाकोपऱ्यात पोचलेली आहे. रस्त्याने आपण जुळलेलो आहे. तर स्वामीजींची दूरदृष्टी ह्या याच्यातनं आपल्याला लक्षात येते की नांदेड का निवडलं आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. स्वामीजींनी जे काही सांगितलेलं आहे, स्वामीजी म्हटले की सरकारी मदत जेवढी मिळेल तेवढी घ्या, बाकी सगळं जे डोनेशनच्या माध्यमातून आपल्याला उभं करायचं आहे तोच मार्ग आजही आम्ही अवलंबलेला आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचं अर्थपूर्ण वाटाघाटी कुठे करत नाही. आम्ही याच्यातनं जे काही शक्य आहे आम्हाला आव्हान करतो की आम्हाला अमुक काम करायचं आहे तर आपण मदत करा.
तर अनेक असे लोक आम्हाला जुळतात आणि ती लोक आम्हाला मदत करतात. आता आमच्या इन्क्युबेशन सेंटर करता उद्योजक केंद्राचे पवार साहेब आणि तरुण उद्योजक R.K. ठाकूर यांनी स्वतःहून पुढे येऊन आम्हाला मदत केलेली आहे. त्यामुळे आमची हिंमत वाढते की आपल्याला कोणीतरी मदत करायला आहे, ही भावना खूप महत्वाची आहे. त्यामुळे एक एक प्रकल्प आम्ही हळूहळू घेत चाललेलो आहे. आमचा स्पोर्ट्सचा प्रकल्प फार मोठा आहे, तो सुद्धा खूप छान झालेला आहे. अशा पद्धतीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. अवघड आहे स्वामीजीच्या मार्गाने जाणं आजच्या युगामध्ये, परंतु आम्ही पूर्णपणे त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद.